बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली मोळी असल्याची तिखट टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना केली. महाराष्ट्रात केवळ 3च पक्षांची स्थापना झाली, यात जनसंघ, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश आहे, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी नाशिकमध्ये मनसेचा 18वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मनसेला कोणत्याही स्थितीत यश मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रात केवळ 3च पक्ष निर्माण झाल्याचे नमूद करत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुळातच पक्ष नसल्याची टीका केली. शरद पवार आतापर्यंत हेच करत आलेत, ते वेगळे झाले तरी तेच निवडून येणार, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ जनसंघ, शिवसेना व मनसे हे 3च पक्ष निर्माण झाले. हे पक्ष तळागाळातून निर्माण झाले आणि त्यात विशेष या पक्षातील कार्यकर्ते 99% सर्वसामान्य घरातील होते, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. मनसेला 18 वर्ष पूर्ण होत असताना मला तुम्हाला राजकीय इतिहास सांगण्याची गरज वाटत आहे. सद्यस्थितीत प्रत्येकाला वडा टाकला की तो तळून आलेला पाहिजे. सर्वांना फास्ट फूड पाहिजे, पण राजकारणात वावरायचं असेल तर संयम हवा असतो. राजकारणात खस्ता खाल्याशिवाय यश मिळत नाही. तुम्हाला नरेंद्र मोदी किंवा भाजपचे यश दिसत असेल, पण भाजपसाठी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आदी अनेक नेत्यांनी अनेक वर्ष कष्ट घेतलं, खस्ता खाल्या, त्यानंतर त्यांना आज हे यश मिळालं. त्यामुळे आपणही संयम राखण्याची गरज आहे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या जागा वाटपाबाबत तिढा अजून सुटलेला नाही. या मुद्द्यावर शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत दिल्लीत चर्चा झाली, पण तोडगा निघाला नाही. त्यामुळे महायुतीच्या नेत्यात आणखी एक बैठक होऊन जागा वाटपावर मतैक्य करण्याचा प्रयत्न होणार आहे. तूर्त जागा वाटपात किरकोळ जागा मिळाल्या तर पक्ष संघटनेत नाराजी पसरून अनेक नेते घरवापसी करतील, अशी भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांची काळजी दिवसागणिक वाढत आहे. महायुतीच्या जागा वाटपावर नुकतीच मुंबईत एक बैठक झाली होती, पण त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक झाली, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक निष्फळ ठरली. यामुळे हे नेते पुन्हा एकदा चर्चेच्या टेबलावर बसून जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा लढवल्या होत्या. त्यात त्यांना सर्वाधिक 23 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे भाजपला यावेळी सर्वाधिक 32 ते 35 जागा हव्या आहेत. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकेरी आकड्याच्या मोजक्या जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांची चिंता वाढली आहे. आसाम दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पोहोचले. पहाटे 5 ते 6च्या दरम्यान ते हत्तीवर बसून जंगल सफारीला गेले. यानंतर जीपमधून नॅशनल पार्कलाही भेट दिली. यावेळी उद्यानाच्या संचालिका सोनाली घोष आणि वरिष्ठ वन अधिकारीही त्यांच्यासोबत होते. मोदींनी जंगल सफारी दरम्यान प्राण्यांचे फोटोही काढले. एक्सवर ही छायाचित्रे पोस्ट करताना त्यांनी लिहिलं की प्रत्येकाने या राष्ट्रीय उद्यानात यावे. त्यांनी हत्तींना ऊस खाऊन घालताचा फोटोही पोस्ट केला. त्यांनी लिहिले की हे ठिकाण गेंड्यांसाठी ओळखलं जातं, परंतु येथे हत्तींची संख्याही जास्त आहे. पंतप्रधान मोदी ईशान्येच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी संध्याकाळी ते आसाममधील तेजपूरला पोहोचले. काझीरंगा नॅशनल पार्कच्या गेस्ट हाऊसमध्ये रात्री मुक्काम केला. काझीरंगाला 1974मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आणि यावर्षी काझीरंगा या यशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. काझीरंगा 1985मध्ये जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आले. जंगलातील सफारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेशला रवाना होणार आहेत. तवांगमध्ये ते 825 कोटी रुपयांच्या सेला बोगद्याचे उद्घाटन करतील. हा बोगदा अरुणाचलमधील तवांगला आणि आसाममधील तेजपूरला जोडेल. जोरहाटमधील हलोंग पाथार येथे प्रसिद्ध अहोम योद्धा लचित बोरफुकन यांच्या 84 फूट उंच पुतळ्याचे ते उद्घाटन करतील. या वास्तूला स्टॅच्यू फॉर वेलोर म्हणून ओळखले जाईल. यानंतर ते सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटनही करतील. येथे ते एका जाहीर सभेलाही संबोधित करतील. याशिवाय ते पीएम मोदी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या 5.5 लाखांहून अधिक घरांसाठी गृहप्रवेश कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जप्ती बेकायदेशीर आहे, राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे. यामध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आणि चुका आढळून येत आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटलंय. तसेच मी संघर्ष यात्रा काढली त्यावेळी यांनी काय संघर्ष केला अशी टीकाही काहींनी केली. पण तुम्ही कोणता संघर्ष करून आणि कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य उभा केलं हे सांगण्याची हिंमत तुमच्यात आहे का, असा खडा सवालही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. माझ्यावरच्या कारवाईमुळे गुदगुल्या होत असतील, पण निवडणुकीत जनताच वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. बारामती ॲग्रो लिमिटेडच्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीने जप्ती आणली आहे, परंतु या संदर्भात काही अधिकृतपणे बारामती ॲग्रो कंपनीला कळवले नाही किंवा या संदर्भातील काही आदेशही मिळाले नाहीत. ही जप्ती बेकायदेशीर आहे, राजकीय सोडापोटी करण्यात आली आहे.
यामध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आणि चुका आढळून येत आहेत. बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, कारखाना बंद पडणार नाही याची हमी शेतकऱ्यांना मी देतो. हा कारखाना आपल्या मालकीचा आहे, यामुळे शेतकरी आणि कामगारांनी निश्चिंत राहावे. आपली बाजू सत्याची आणि न्यायाची आहे असे म्हणत रोहित पवार यांनी कामगारांना आवाहन केले आहे. गेली काही दिवस लोकसभेच्या जागा वाटपावरून सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. तर यातच शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने भाजपला शह देण्याचा प्रयत्न करत स्वतःच्या पदरात जास्त जागा पाडून घेण्याची वक्तव्य करत आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान जागा वाटपाच्या बोलणीत मातोश्रीवर बंद दाराआड केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत काही ठरवले नव्हते, पण 2019 नंतर परिस्थिती पाहून उद्धव ठाकरेंनी तसा निर्णय घेतला असे म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचे ठरवले होते असा दावा केल्याने भाजप अडचणीत आले आहे. आमदार शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे आता भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. कारण 2019 पासून भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे काही ठरवले नव्हते असे जाहीर सभेत सांगण्यात येत आहे. पण आता महायुतीतील भाजपच्या मित्रपक्षाच्या प्रवक्त्याने हा दावा केल्याने आता भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह दिसून येत आहेत. यातच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा शब्द अमित शहाने दिला, मात्र भाजपने तो पाळला नाही असा दावा वारंवार केला आहे. खुद्द अमित शहांनीही पुण्यातल्या सभेत उद्धव ठाकरेंचा दावा सपशेल फेटाळला होता. मराठा समाजाला राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या 10% आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार याबाबत कोणताही निर्णय घेताना तो न्यायालयाच्या अधीन असेल असे न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे. मात्र त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडले का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली नसल्याचे विनोद पाटील यांनी म्हटले आहे. या संदर्भात विनोद पाटील यांनी एका पोस्टच्या माध्यमातून याची सविस्तर माहिती दिली आहे. वास्तविक मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर लगेचच विनोद पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात एक कॅव्हेट दाखल केले होते. त्यानुसार मराठा आरक्षणासाठी कोणताही निर्णय घेताना आधी समाजाची बाजू ऐकून घेण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. त्यानुसार या प्रकरणात न्यायालयाने प्रतिवादी म्हणून विनोद पाटील यांना मान्यता दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगण्याच्या चर्चा राजकीय पटलावर सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीत सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता या दोघींच्या भेटीचा व्हिडिओही समोर आला आहे. विशेष म्हणजे यावेळी दोघींनी एकमेकीची गळाभेट घेतल्यानं तर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची बारामतीतील काल अचानक भेट झाली. या भेटीदरम्यान दोघींनी गळाभेट घेत सुहास्य वदनाने एकमेकीचं स्वागत केलं. बारामतीमधील जळोचे येथे महाकालेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला दोघींनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी संयोजकांनी सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांना निमंत्रित केलं होतं. रात्री 9:30च्या सुमारास प्रथम सुनेत्रा पवार त्या ठिकाणी आल्या व त्या पाठोपाठ सुप्रिया सुळेही तिथे पोहोचल्या. दोघींनी एकमेकांना पाहताच गळाभेट घेत हसून स्वागत केलं. तसेच त्यांनी एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या व त्या दोघी आपल्या पुढील कार्यक्रमासाठी निघाल्या. काँग्रेसमधील एका माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपालपदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तुमचा एक मुख्यमंत्री गेला, दुसरा मुख्यमंत्री राहिलाय, त्यालाही अजेंडा देण्यात आला आहे. काय तो अजेंडा? तर एकीमध्ये बिघाड करणे. एकीमध्ये बिघाड केला तर मे-जूनमध्ये कुठला तरी राज्यपाल म्हणून जाल अशी ऑफर त्यांना देण्यात आली आहे असे म्हणत काँग्रेसमध्ये असे अनेक सुपारीबादर आहेत असा आरोप करत आंबेडकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आमचा सल्ला आहे, आधी हे सुपारी बहादर ओळखून काँग्रेसमधून फेकून द्या. तुमची काँग्रेस वाढायला सुरुवात होईल. या सुपारी बहादरांना आवरलं नाही तर निवडणुकीनंतर तुम्ही जेलमध्ये जाल हे लक्षात ठेवा. काँग्रेसवाल्यांनो, तुम्हाला मी आव्हान करतो, तुम्ही भुरटे चोर आहात, त्या भुरट्या चोरीची कबुली द्या, लोक तुम्हाला माफ करतील असे त्यांनी म्हटले आहे. आज काँग्रेसवाले आम्हाला सांगायला लागलेत की भाजपसमोर आपण लढले पाहिजे, आधी लढायला तर शिका आणि मग उपदेश द्या असा टोला त्यांनी लगावला आहे.